त्या उपोषणाला बसलेले आपण काय मागणी आहे आपली? आमची 3 मेन मागण्या साहेब. आम्ही दिनांक 13/5/2026 ला शांतेश्वर महादेव मंदिरासमोरील अतिक्रमण काढणे आणि सरकारी नाली मोकळी करण्याकरिता आमरण उपोषण लावण्यात आले होते. परंतु प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिले की पावसाळ्यापूर्वी तुमची नाली काढण्यात येईल आणि अतिक्रमण काढण्यात येईल. पण गेल्या आठवड्यात एकट्याच पावसामध्ये पूर्ण पाणी महादेव मंदिरात शिरले आणि महादेव मंदिराची विटंबना झाली. महापालिकेने 2 महिन्यात कोणतेही महादेव मंदिराची नाली मोकळी केली नाही किंवा अतिक्रमण काढली नाही. तसेच रेणुका माता मंदिरात आमचे लहान लहान मुले पडून मेलेली आहेत. मागेच भोला गायकवाड म्हणून मुलाचा मृत्यू विहिरीत पडून झालेला आहे, त्याला पण संरक्षित भिंत बांधून दिलेली नाही. तसंच संजय नगर येथे मातंग समाजाची स्मशानभूमी आहे व आमच्या स्मशानभूमीवर अनेक नागरिकांनी घरे बांधली. तिथली संरक्षित भिंत बांधण्याकरिता 2 वर्षापूर्वी खोतकर साहेब यांनी भूमिपूजन केले, परंतु ते काम पण अद्याप केले नाही. त्यामुळे आज दिनांक 13/7 रोजी आम्ही 10 वाजल्यापासून 10 जण आमरण उपोषणात बसलेलो आहोत. तसेच आम्ही 2 दिवसात आमची मागणी मान्य नाही झाली तर दिनांक 15/7/2026 रोजी कोणत्याही एक क्षणी महापालिकेचे आयुक्त यांच्या कार्यालयात आत्मदहन करेल याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्या. माझं नाव राजाराम बाबूराव गायकवाड, मातंग समाज संघ जालना.